नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, NMS परीक्षेसाठी डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. फॉर्म ऑफलाईन भरायचा की ऑनलाईन भरायचा, स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून NMS फॉर्म भरताना तुमची पळापळ होणार नाही आणि कागदपत्र तुमचे रेडी राहतील. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुमचं सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरचे स्वागत करतो. तुम्ही पाहत आहात अनंत सर मॅथ हे यूट्यूब चॅनल. आज आपण या व्हिडिओमध्ये NMS परीक्षा फॉर्म किंवा अर्ज ऑनलाईन भरायचा की ऑफलाईन भरायचा, कागदपत्रे कोणते लागतात, ती कशी मिळवायची, ही सर्व डिटेल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. वेळ न वाया घालवता आपण पहिल्याच मुद्द्याकडे वळूया. कागदपत्रे कोणकोणते लागतात बघा. तर पहिल्या नंबरला आहे आधार कार्ड. कुणाचं आधार कार्ड लागतंय? वडिलांचं नाही, विद्यार्थ्याचं आधार कार्ड लागतंय. पहिले डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड. दुसरे डॉक्युमेंट्स आहे बघा उत्पन्नाचा दाखला. उत्पन्नाचा दाखला म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र. वडिलांचा वार्षिक उत्पन्न, वडिलांचे वार्षिक उत्पन्न 3.5 लाखापेक्षा कमी असावे. म्हणजे तुम्ही 3.5 लाखाच्या आतमध्ये कोणतेही वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र जोडू शकता. नंबर तिसऱ्याला आहे डॉक्युमेंट्स जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. राखीव प्रवर्गासाठी, राखीव प्रवर्ग म्हणजे SC, ST, OBC, PGNT, NT या वर्गांसाठी, या प्रवर्गांसाठी आपल्याला जातीचा दाखला लागतो. दुसरा आहे 4 नंबरला 7वीचे गुणपत्रिका किमान 55% गुण. OBC, PGNT, NT या वर्गांसाठी 55% गुण लागतात आणि SC, ST या जातीतील मुलांसाठी 50% गुण लागतात. कोणत्या? वर्ग 7वी मधील गुणपत्रिकावर. ती गुणपत्रिका सुद्धा तुम्हाला लागणार आहे. 5वे डॉक्युमेंट्स आहे पासबुक. विद्यार्थ्याचे खाते आधारशी लिंक असलेले पासबुक लागते. म्हणजे आधार आणि पासबुक, बँक पासबुक जॉईंट केलेले असणं गरजेचे आहे. नसेल तर आधार लिंक करून घ्या. तुमच्या जवळच CSC केंद्रावर जाऊन तुम्ही आधारशी आपले पासबुक लिंक करू शकता किंवा बँकमध्ये जा, तिथे एक फॉर्म भरा. आपल्याला त्यांना सांगा की बँक आणि पासबुक हे लिंक करायचे आहे. बँकमध्ये तुम्हाला ते लिंक करून दिले जाईल. 6वे डॉक्युमेंट्स आहे पासबुक. स्वतःचे पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो आणि सही. ओके, पासपोर्ट साईज फोटो म्हणजे छोटासा फोटो आणि तुमची सही, हे एवढे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवायचे आहे. बघा, पहिलं डॉक्युमेंट्स आहे आधार कार्ड. दुसरा आहे उत्पन्नाचा दाखला वडिलांचा. जातीचा दाखला तुमचा स्वतःचा. 7वीचे गुणपत्रक, बँक पासबुक स्वतःचे आधारला लिंक असलेले आणि पासपोर्ट साईज फोटो आणि तुमची स्वतःची सही. एवढे 6 डॉक्युमेंट्स तुम्हाला NMS एक्झाम फॉर्म भरण्यासाठी लागतात. सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे बरेच मुलं म्हणतात की सर आम्हाला ऑनलाईन मोबाईलवरती फॉर्म भरता येतो का? बाळांनो, ऑनलाईन सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकतात. पण माझं स्वतःचं सजेशन आहे, तुम्ही एकतर CSC केंद्र म्हणजे जिथं परीक्षाचे फॉर्म भरले जातात तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन सेंटरवर जाऊन फॉर्म भरा. त्यांना आयडिया आलेली असते की फॉर्म कसा भरायचा. दुसरी गोष्ट म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच शाळेमध्ये आपल्या विद्यार्थ्याचे स्वतःच फॉर्म शाळेमध्ये भरून घेतले जातात. तर तुम्ही शाळेमध्ये जाऊन तिथे फॉर्म भरा. हे दोन्ही सुविधा तुमच्यापाशी नसतील तर तिसरी गोष्ट तुम्ही करू शकता, मोबाईलवरून फॉर्म भरायचा. मोबाईलवरून फॉर्म कसा भरायचा? जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल मोबाईलवरून, माझ्याकडे लिंक आहे, मी ती लिंक तुम्हाला सेंड करेन. तुम्ही कमेंटमध्ये लिंक हा शब्द टाका, मी तुम्हाला लिंक सेंड करून देईन. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ही माहिती कशी वाटली, मला कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. तुम्हाला कोणत्या प्रश्नांची उत्तरे हवे आहेत ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ अशा मुलांना पाठवा ज्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. भेटूया आपण अशाच व्हिडिओनुसार. आपण या व्हिडिओमध्ये अजून एक माहिती सांगणार आहे मी तुम्हाला की आपण पूर्ण NMS नवोदय स्कॉलरशिपची तयारी आपल्या चॅनलवरती सुरू केलेली आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमची NMS ची पूर्ण तयारी होईल. ओके, भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.